अरे तू गप्प काय? तुला काय आनंद नाही झाला माझ्या येण्याचा? समीर, तू तू असं अचानक तू तू सगळं सोडून आलास ना अर्धवट? का केलंस तू असं? हा, तुझी डिग्री पूर्ण व्हावी म्हणून मी इथे काय काय सहन करते माहितीये ना तुला? माझ्या मनाची अवस्था काय आहे माहितीये ना तुला? आपली स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून मी किती स्वप्नांना निरोप दिला माहितीये ना तुला? समीर, तू का केलंस असं? तुला माहितीये मी जीवावर उदारून नमिता प्रधानच्या बाळात. अरे ओ ओके 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 लिसन टू मी. ऐक ऐक, मी काहीही अर्धवट सोडून येत नाहीये. अगं इकडे उलट मला परीक्षेमध्ये ग्रेडेशन खूप चांगलं मिळालंय, त्यामुळे मी खूप आनंदात आहे का, म्हणून तुझी थोडी गंमत केली. तुला काय झालं एकदम? हा आशू, आय कॅन अंडरस्टँड. तू खूप कष्ट घेतेस. आणि आशू, मीही काही असं अर्धवट सोडणार नाही. मी पण कष्ट घेतोय ग. हे बघ, आपली स्वप्न नक्की पूर्ण होणार आहेत. खरंच नक्की होतील ना? अगं हो ग, तू नको एवढी काळजी करूस. समीर, तू परत अशी चेष्टा नाही करणार ना? आणि मला प्रॉमिस कर की तुझी डिग्री पूर्ण झाल्याशिवाय तू परत नाही येणार. प्रॉमिस? प्रॉमिस. तुझ्या डोळ्यांची शपथ, तुझ्या ओठांची शपथ, तुझ्या नाकाची शपथ, तुझ्या गालांची शपथ. बस. ए रडूबाई, तू जशी लढूबाई आहेस ना, तशी रडूबाई पण आहेस. आशू, ते तू नमिताच्या बाळाचं काय म्हणत होतीस? मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना आशू तुझ्या? आईच्या ऑपरेशनसाठी दिलेले 3.5 लाख रुपये फिटले की आपला त्यांच्याशी काही संबंध नाही. कळलं? त्या लोकांच्या आयडियाज फार डेंजरस आहेत. जाऊ दे, तो विषय नको. तू त्यांच्यापासून लांब राहा बस. मला तुझी फार आठवण येते का? तुला खूप भेटावं असं वाटतंय मला. म्हणूनच मी असं काहीतरी इमॅजिन केलं की मी तुला अचानक भेटायला आलोय वगैरे. गंमत केली हा तुझी. हे प्लीज रागावू नको ग माझ्यावर. हस आता एकदा. आय लव्ह यू. मी पण. बाय. हे काय, मिहीर कुठे आहे? अरे मिहीर कुठे आहे? बाहेर टीव्हीवर कार्टून बघतोय. आत्ता इतक्या रात्री तू बघू कसं देतोयस? काही बोलला नाहीस त्याला? सांगून ऐकणार आहे का तू? वैतागलायस का तू? काइंड ऑफ. मला सांग मीरा, 2-4 दिवस आपण मस्त घालवले, पण आपलं रुटीन सुरू झाल्यावर पुन्हा सगळं पहिल्यासारखंच. व्हॉट्स द यूज यार? अरे पण पलाश, एक मिनिट. हां बोल. हां ॲनिमिक कंडिशन आहे तिची. 2 दिवस अजिबात उठू देऊ नकोस. हिमोग्लोबिन काउंट 4 आहे. यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रिक्ट. नाही, डोंट वरी, मी उद्या सकाळी बघते. ओके. मीरा, आपल्या दोघांची प्रोफेशन सुद्धा अशी आहेत ना, आपला दिवस 24 तासांचा असतो. मला काय वाटतं माहिती, आपला एक टाइम झोन असायला हवा. त्या झोनमध्ये फक्त तू आणि मी बस. पलाश,
माझा सुद्धा तोच प्रयत्न असतो. पण किटी, तिचं काय? हाय शुभू. बऱ्याच दिवसांनी थोडासा हाय आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ मी टू. सकाळपासून सारखी ती सोनोग्राफीच डोळ्यासमोर येते ना. माझ्या यु नो अगं सकाळी ऑफिसमध्ये सुद्धा मी आज त्याच ट्रान्समध्ये गेलो. ते पण तू आता आलायस कुठून? अगं मी आणि अमोघ जरा गेलो होतो पार्टी करायला. काय झालं, अमोघ भेटला आज. मला म्हणाला, अरे काय तू खूप खुश दिसतोयस का बाबा. म्हटलं असणारच ना, अरे कारण मी बाप बनणार आहे. तो म्हणाला लेट्स पार्टी. गेलो. पण तू त्याला काय सांगितलंस? काय म्हणजे, त्याला म्हटलं मी की अमोघ मी बाप बनणार आहे. हो, पण तू सगळं सांगितलंस त्याला? मीता, असं कसं सांगेन मी त्याला. अगं त्याला वाटलं की तू प्रेग्नंट आहे. हो हो, अगं म्हणूनच तर तो म्हणाला की आपण जाऊया आणि सेलिब्रेट करूया म्हणून. म्हणजे तू सांगितलंस की मी. अगं मी त्याची ती समजूत तशीच राहू दिली. अमुक पण खूप खुश होता. खरं सांगू मीता, होतो अमुक बरोबर, पण डोळ्यासमोर सतत आपलं बाळ दिसत होत. त्या वेव्स, तो असा धूसर असा आकार हलतच नव्हतं डोळ्यासमोरून ते चित्र. यु नो, फायनली इट्स गोइंग टू हॅपन. आणि याकरता अश्विनीला सगळं क्रेडिट दिलं पाहिजे आपण. म्हणजे जर अश्विनी नसती तर हा आनंद कधी आपल्याला मिळालाच नसता ग. वी मस्ट थँक अश्विनी. थँक्यू व्हेरी मच. हे आणि काय गट्स आहेत त्या मुलीत, म्हणजे खरंच मानायला पाहिजे तिला. अश्विनी, वन्स अगेन थँक्यू. अश्विनी नसती तर हे. विथ ऑल सेड अँड डन, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की मी आणि किटी फक्त कामाविषयीच बोलतो, राईट? येस, आय अग्री. थँक्यू. इथेच तर आपली विकेट जाते ना यार. हा, खूप हुशार आहेस तू. तुला माहिती, बाहेर सगळ्या मुली माझ्यावर लट्टू आहेत. तरी सुद्धा मी तुझ्यात गुंतोय. तू माझी भांडलीस ना, तरी सुद्धा तू ॲनालिसिस करतेस, कन्क्लुजन काढतेस. परफेक्ट सर्जन. तू पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असतंस ना, तर तूही इतकाच उत्तम डॉक्टर झाला असतास.
लेकिन ये एक्टिंग के पैशन ने हमें निकम्मा कर दिया। तो हम आदमी कुछ काम के थे। ते ॲक्टिंग घराबाहेरच ठेवा, पण घरात नको. मी हिला घेऊन येते. तू जेवढी फाईन सर्जन आहेस ना, तेवढाच मी फाईन ऍक्टर आहे. सकाळी सोनोग्राफी पाहताना, नंतर दिवसभर ही सीडी पाहताना किती आनंदात होते मी. मग आता हे असं विझल्यासारखं फिलिंग का आलंय? मी प्रेग्नंट नाही तरीही अमोकची तशी समजूत शुभूनी खोडली नाही याचा मला आनंद होतोय की दुःख? मी स्वतःला फसवत तर नाहीये ना? शुभंकर अश्विनी असं म्हणाला? नाही शक्यच नाही. मला असा भास का झाला? शुभू तर प्रत्येकाला ठामपणे सांगतो की बाळ फक्त नमिताचंच असेल. पण असं सांगून सत्य कसं बदलेल? बाळ तर आशू आणि शुभंकरचं असणार आहे. मग शुभूला बाळाबद्दल आणि बाळाच्या आईबद्दल नाही. मी असं वेड्यासारखा विचार का करते? या सगळ्यावर मी आणि शुभंकर आधीच बोललो आहोत. आणि शुभूने नेहमीच फक्त माझा आणि माझाच विचार केला. आत्यांशी सुद्धा भांडलाय ते त्यासाठी. नमिता तू काय करते? सावर स्वतःला. डिप्रेशनच्या या वाटेवर जाण्यापासून थांबव प्लीज. शुभू, आजपर्यंत तुझ्यासोबत होती म्हणूनच या डिप्रेशनच्या वाटेवरून बाहेर पडले मी. तूच माझं सर्वस्व आहेस. आय लव्ह यू. नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठणे अनुवादिले. ओम गणपतये नमः. श्री गणेश. मला सवय आहे रोज सकाळी स्तोत्र म्हणायची, म्हणून मी. फार चांगली सवय आहे.
आणि प्रत्येक गोष्टीचं असं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे अश्विनी. मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. काल मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं माझ्या बाळाला, तेव्हा तू नीट काळजी घ्या स्वतःची. म्हणजे जेवत जा वेळेवर, आणि मीराने सांगितल्याप्रमाणे औषधं सुद्धा. काही लागलं तर सांग हां, संकोच नको करूस. एकच विनंती आहे तुला अश्विनी, काहीही झालं तरी हा आनंद आमच्यापासून हिरावला जाणार नाही याची काळजी घे प्लीज. शुभंकर, ओके. आणि स्तोत्र म्हणत जा रोज, चांगली आहे सवय. काय ग? गीता, अगं कालच्या सोनोग्राफी नंतर मला जितका आनंद झालाय ना, तितकीच भीती वाटते अगं. म्हणून मी अश्विनीला सांगायला गेलो होतो की तिनं आता बाळाची नीट काळजी घ्यायला पाहिजे. आपलं बाळ आहे ग ते. अर्थात या बदल्यात आपण तिला 25 लाख देणार आहोत, पण मला वाटतं की अश्विनी जे आपल्याला देणार आहे ना, ते 25 लाखांपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. इनफॅक्ट पैशात न मोजता येण्यासारखं आहे ते. म्हणूनच आता अश्विनीची आपण नीट काळजी घ्यायला पाहिजे, हो ना? म्हणजे मी तिची काळजी घेत नाही असं वाटतं तुला? अगं असं नाही, तू घेतेसच ग तिची काळजी. पण मी हे सांगायला गेलो होतो की तिनं आता म्हणजे औषधं नीट वेळेवर घ्यायला हवीत आणि खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायला हवं. म्हणजे मला असं वाटलं की अश्विनीच्या या अशा अवस्थेत तिची काळजी घेणारं कोणीतरी आहे हे फिलिंग तिच्याकरता खूप महत्वाचं असेल. म्हणून मला कसं कळणार या अवस्थेत काय फिलिंग असतं ते? गीता, कुठे चाललीस? अश्विनी ब्रेकफास्ट केलाय की नाही बघून येते. मी आता म्हटलं म्हणून लगेच काही जायला नको. बस ना, बस. आले. दूध घेतलंस? औषधं? हो. आणि ती आयनची गोळी? नाही. नाही म्हणजे? म्हणजे ती गोळी घेतली ना की मला कसं तरी होतं. कसं तरी होतं म्हणजे? हे काय चाललंय आशू? तुला कसं तरी होतं म्हणून औषध नाहीये हे. बाळाच्या पोषणासाठी, त्याच्या वाढीसाठी हे औषध आहे. मी दिवस रात्र तुझ्या कानी कपाळी ओरडत असते. पर्सनली तुझं सगळं टाइम टेबल मी फॉलो करत असते. इतकं जपते मी तुला, ते कशासाठी? माझ्या बाळासाठीच ना, बाळाच्या चांगल्यासाठीच. आणि तू मला सरळ सांगतेस की तू औषध घेतलंच नाहीस. तसं नाही, मी संध्याकाळ. हे बघ,
ही असली हेळसाण मी अजिबात खपवून घेणार नाही. हा खेळ आहे ना बाळाच्या जीवाशी. तुम्ही असं का बोलताय? मी एक वेळ माझ्या जीवाची हेळसांड करेन, पण माझ्या बाळाच्या नाही. माझ्या बाळाशी? व्हॉट यू मीन बाय माझ्या बाळाच्या?